भारत माता की जय। आजकाल आपण असं बघतो की आपलं जे जेवण आहे ते आपल्या पुढच्या पिढीला आवडत नाही, पण आपलं पारंपरिक जेवण हे आपलं असायला पाहिजे, कारण ते आपल्या ऋषी त्यांनी आपल्याला हे विज्ञानावर आधारित अधिष्ठित असं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपलंच भोजन हे अगदी चौरस आहार, आपल्यामध्ये 6 चवींचं अन्न हे आपल्या आहारात सांगितलंय. म्हणजे भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं जेवण हा चौरस आहार आहे. म्हणजे वरण भात, लिंबू, इकडे कोशिंबीर, लोणचं, 2 भाज्या, आमटी, आळूची भाजी, असे जे प्रकार आपल्याकडे केले जातात त्याच्यामध्ये आपला खरंच चौरस आहार होतो. भारतीय जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये किमान 800 पदार्थ तरी असतील. मग आपल्याकडे सर्व प्रकारचे पदार्थ आहेत, ते स्वादिष्ट आहेत, पौष्टिक आहेत आणि आहारशास्त्रानुसार उत्तम सुद्धा आहेत. आपल्या प्रांतात बनणारे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खायची आपली सवय लावून घेतली पाहिजे आणि तसा आपला आग्रह सुद्धा असला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रत्येक सणाला बघा एक वेगळं विशिष्ट पक्वान्न सांगितलेलं आहे. मग ते पक्वान्न न करता आम्ही गोड खात नाही, आम्ही डाएटवर आहोत आणि हॉटेलमध्ये जाऊन सगळं चीज बर्गर सगळं खातात, पण आपले पदार्थ त्याला नावं ठेवली जातात. तर हे असं करू नये. आणि आपल्या गोष्टींचा द्वेष कशाला करायचा? अहो, आपल्या हवामानानुसार हे पदार्थ बनत असून ते आपल्या उत्तम आरोग्यासाठी एकमेव मार्ग आहे. बघा, तुम्ही जर वर्षभर आपला आहार जर घेतलात ना, तर आत्ता जी पुढची पिढी जाडी होतीये किंवा नको तिथे त्यांचं कुठेतरी भ्रमण चाललेलं आहे, वेगवेगळ्या वाटेला जात आहेत, ते सगळं त्यांचं बंद होईल. बघा, आपला आहार विहार विचार उच्चार हे सगळं आपल्याप्रमाणेच जर केलं, म्हणजे 7-8 वाजता जेवायला बसावं, रात्री दुपारी 12 वाजता बसावं, कधीतरी तुम्ही थांबणारच ना. मग ते त्या वेळेला थांबा आणि तुमची पचनशक्ती कसं कार्य करते हे तुम्ही नक्की पडताळून पहा. कारण आपल्या ऋषींनी हे सगळं जे आखून दिलेलं आहे, दिनचर्या ऋतुचर्या, हे आपल्या आरोग्यासाठीच आहे. आणि म्हणूनच हजारो वर्षांच्या अनुभवाने सिद्ध केलेला हा मार्ग आहे. त्याचं तुम्हाला कागदपत्र मिळणार नाही, पण हे हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि आजही शेकडो लोक त्याच्यावरती विसंबून आहेत. त्यामुळे आपले पदार्थ आपण नक्की खा, इतरांचा तुम्ही द्वेष करा असं माझं म्हणणं नाही. भारत माता की जय.